सत्य चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणाने प्रमाणे काम करून मी माझा उदरनिर्वाह तर करतोय. अधिक मी पण लोकांकडे चांगल्या गोष्टी जात राहाव्यात, माझ्याकडनं स्पष्ट चांगलं आणि सरळ मार्गाने ज्या गोष्टी होतील त्या होत राहाव्याच, ह्या सगळ्यांचा पाठीमागं उद्देश नक्की माझा आहे. मी सगळ्या गोष्टी दाखवून तुम्हाला सांगतो की बाबा इथे इथे पैसे, तिथं पैसे, तिथे. कदाचित तुम्ही एखाद्या डेव्हलपरच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि मग तिथे काही न बघता तुम्ही तुमच्या खिशातले पैसे देता, तेव्हा आणि ही परिस्थिती ही वेगळी आहे. याचं प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेला घर तुम्ही बिल्डरकडे जाता किंवा डेव्हलपरकडे जाता आणि तिथे बसता आणि काहीच नसते, कागदावर पैसे देतात, त्यावेळेला तुम्हाला चालतं, त्यावेळेला तुम्हाला बोलबच्चन आहे किंवा काय आहे त्या गोष्टी दिसत नाहीत. इथे सत्य आणि चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेला काम केलं जातं त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं मला वाटते. मी काय डोळे झाकून तुम्हाला कोणतीच गोष्ट दाखवत नाही. डोळे उघडे ठेवा, माझे डोळे उघडे, तुमचे उघडे ठेवा, बघा, पटलं तर फोन करा, नाही तर कोणाला म्हणतो मी फोन करा म्हणून, नाहीच ना. पण मी दाखवतोय, मी करतोय, तर त्याच्या पाठीमागचा उद्देश, त्याच्या पाठीमागची पोटतिडकी समजून घ्या. बाकी माझं काहीच मत नाही. बाकी निंदकाचे घर असा विषय जरी मला चालेल, निंदा करत राहा, मला त्याचे काय फरक पडत नाही. कारण माझ्या पाठीमागून चांगल्या लोक म्हणजे बऱ्याचशा चांगल्या व्यक्तींचा म्हणण्यापेक्षा बुजुर्ग व्यक्ती माझ्या पाठीमागं चांगल्या पद्धतीनं मला समजून घेत आहेत किंवा त्यांचा आशीर्वाद आहे. बरेचसे लोक मला म्हणतात निंदा करतात, त्या लोकांकडे इग्नोर करा वगैरे. त्याच्यामुळं मग मला त्याची काही भीती वाटत नाही आहे. राहिला प्रश्न माझ्या कामाचं, तर मी काम तत्परतेनं आणि नेहमीच चांगला करण्याचा प्रयत्न करतो. त्यातलाच आजचा हा एक फ्लॅट आहे आणि तो फ्लॅट मी खरं दाखवतो आहे. पाचपाखडी लोकेशनला आहे. जिथे तुम्ही बघितलं तर ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन पण जवळ येईल, पाचपाखडी लोकेशन पण जवळ येईल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एकदम चांगल्या स्पॉटवरती हे घर असणार आहे. कारण तुम्ही जर पुढे बघितलं ते आरालीस नावाचं दिसतंय. आरालीसच्या बाजूला एक मेट्रो स्टेशन आहे आणि त्या मेट्रो स्टेशनपासून हे जर घर बघितलं तर साधारणतः 3 मिनिटाच्या अंतरावरतीच हे घर असणार आहे. ग्राउंड प्लस 20 मळ्याची बिल्डिंग आहे. आता हा जो पर्टिक्युलर फ्लॅट आहे याच्यात आपल्याला 2 कार पार्किंग मिळणार आहेत आणि आपला फ्लॅट पण जर तुम्ही बघितलं तर हायर फ्लोअरला आहे. इकडनं तुम्हाला जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला व्यवस्थित बाकी बिल्डिंग दिसतात, मला मान्य आहे. पण जर तुम्ही बारीक बघितलं तर मग मात्र तुम्हाला येऊरचा डोंगरही दिसतो. ह्या साईडला जर बघितलं तर सिटी दिसते. सगळ्या सिटीतल्या बिल्डिंग्स वगैरे तुम्हाला इकडनं तुमच्या घरामधनं बाकी क्लिअरली दिसत. समोर जर तर टावर बघितलं तर हिरानंदाने बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं टावर असणार आहे. 3 हातनाक्याच्या जवळ वगैरे हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी व्यवस्थित नक्की दिसतंय. मग 1 नंबर घर आहे, 1 नंबर फ्लॅट आहे. खरं रेंटवरती हा फ्लॅट दिला गेलेला होता, पण आता हा खरं विकण्याचा ठरवलेला आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ह्या घरामध्ये खेळतं वारं तुम्हाला नक्की मिळणार आहे. उजेड तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे जर आता समजा केस मोठे असते तर आपल्याला दाखवत असताना किती वारा आहे, पण आता मला ते दाखवता येत नाही. पण बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट असणारा हा फ्लॅट तुम्हाला खरं मिळणार आहे. जर तुम्ही बघितलं ह्या 3 BHKला तर हा 3 BHK एकटाच ह्या साईडला असणार आहे. त्या साईडला एक फ्लॅट आहे आणि ह्या साईडला एक फ्लॅट आहे. टोटल जर फ्लॅटची संख्या बघितली तर दोनच फ्लॅटची संख्या असणार आहे. पुढच्या साईडला एक घर आहे आणि ह्या साईडला एक घर आहे. जसं लिफ्टचं जर बघितलं तर 1 लिफ्ट आणि 2 लिफ्ट, टोटल 2 लिफ्ट आहेत. आणि मग हे तुमचं घर बघा इथून इथपर्यंत असं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने चालू होतं. खरं हे घर चांगलं का आहे, तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर एवढी मोकळी जागा, पुढे आल्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडला खिडक्या मोकळ्या असल्या कारणानं हवा खूप चांगल्या पद्धतीची बाकी घरामध्ये नक्की येते. आणि ह्या जर घराच्या आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला चांगलं मोठं 50 फुटाचं जवळजवळ हे जे टॅरेस आहे ते मिळते, जे तुम्ही वापरात व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं करू शकता. कारण इथं जर तुम्ही बघितलं एवढी मोठी जवळजवळ एक बेडरूम सेट होईल एवढी मोठी जागा तुम्हाला खरं ह्या फ्लॅटमध्ये किंवा ह्या टॅरेसमध्ये मिळते. समोर जर बघितलं तर तुम्हाला इकडनं ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन दिसते, मानसरोवर टावर दिसतं किंवा हे सगळ्या मानसरोवर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे लोकेशन वाईज जर बघितलं तर हे खूप चांगल्या पद्धतीचं लोकेशन तुम्हाला नक्की मिळते. इकडे तुम्ही वॉशिंग मशीन किंवा काय तुम्हाला करायचं त्या पद्धतीनं तुम्ही एखादं डॉग प्रे हे असतील तर ते ठेवलं तरी, कुत्रं मांजरे जे काय असतील ते ठेवलं तरी चालण्यासारखी जागा इथे नक्की आहे. आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर एक मस्त आणि चांगल्या पद्धतीची हवा तुम्हाला इकडनं नक्की मिळते. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला हा बेडरूम मिळतो. आणि इकडे जर आलात इथं परत तुम्हाला अशी चांगल्या स्टँडिंग बाल्कनी पण उपलब्ध करून खरं दिली गेलेली असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. आता याचा लेआउटचा जर आपण विचार केला तर तुम्ही बघू शकता इथे जर आपण आलो तर इथं किचन असणार आहे आणि त्या साईडला गेलं तर एक बेडरूम आहे. ह्या किचनमधनं पण जर तुम्ही बघितलं तर खूप हवा येते. इथे आला तर तुम्ही इथं वॉशिंग मशीन ठेवू शकता, एवढी मोठी जागा. खरं ते अशा वॉशिंग मशीनसाठी जागा किंवा फ्रीजसाठी जरी जागा तुम्ही केली तरी चालू शकते. आणि नंतर हे तुमचं किचन असणार आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे. तुम्ही
पूर्वेला तोंड करून जेवण बनवू शकता. इथं गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. इथं जरी तुम्ही बघितलं तर इथं परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिले गेलेले असणार आहे. जस्ट त्याच्या अपोजिटला जरी बघितलं तर तुम्हाला इथं पण एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे किचनचा. तुम्ही इकडनं वापरायचं इकडनं वापरा, तिकडनं वापरायचं तर तिकडनं वापरू शकता. अधिक तुम्हाला वरती असं स्टोरेजसाठी पण उपलब्ध जागा ह्या किचनमध्ये खरं मिळणार आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं किचन होतं. किचन हवा मात्र एक नंबर आहे. मी तुम्हाला परत सांगेन, कारण की सगळीकडनं ओपन असल्यामुळे हवा खूप ह्या घरामध्ये आहे. नंतर इकडे जर तुम्ही आलात तर इथे मग मात्र तुम्हाला खूप मोठं असं बेडरूम आहे. या बेडरूमच्या साईजचा बाकी नाद करायचा नाही, कारण खूप मोठं बेडरूम नक्की मिळते. आणि ह्या साईडला जर आला तर इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एकदम मोठं असं तुमचं कपाट लागणार. एवढी मोठी जागा पण तुम्हाला इकडे उपलब्ध आहे. तुमचं बेड त्या साईडला लागल्यानंतर कपाटाला मुबलक जागा तुम्हाला उपलब्ध राहते. नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं खरं नक्की मिळते. आणि नंतर परत इकडे आपण ह्या साईडला जरी आलो तर इथे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही वॉशिंग मशीन करा, स्टोरेज करा किंवा काय करायचं ते तुम्ही करू शकता. कारण इथे पण बघा ह्यांनी सगळं AC PC हे सगळं ह्या साईडला आणून ठेवलं. एवढी मोठी जागा तुम्हाला परत इकडे पण खरं मिळते. म्हणून त्याच्यामुळे 1300 कार्पेटचं घर आहे. त्याच्यामुळे ही जागा ती जागा ह्या सगळ्या जागेचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला बरोबर लक्षात येईल की बाबा खरोखर मोठं घर नक्की असणार आहे. पुढे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिले गेलेले असणार आहे. इथं स्टँडिंग बाल्कनीत आल्यानंतर ही स्टँडिंग बाल्कनी जर बघितली तर ही खूप मोठी. आणि इथून मात्र तुम्हाला ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जे हेड ऑफिस आहे ते तुमच्या घरामधनं बाकी स्पष्ट दिसतंय. म्हणजे अशा पद्धतीचं हे तुमचं पहिलं बेडरूम होतं. आता आपल्याला राहिला प्रश्न शेवटचे 2 बेडरूमचा आहे. तर आपण सगळं क्रॉस करून जर पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे. पहिलं आपण ह्या बेडरूमला जाणार आहोत. ह्या बेडरूमला जर तुम्ही आलात तर इमिडिएटली तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे असं मोठं आणि चांगलं ह्या साईडला पण मिळते. ॲज कम्पेअर टू सगळ्यांची हाईट जरी बघितली तर हाईट पण खूप मोठी मात्र नक्की मिळते. नंतर जर तुम्ही ह्या बेडरूमच्या ह्या साईडला आल्यानंतर ह्याची बेडरूमची साईज जरी बघितली तुम्ही तर खरोखर याची पण साईज खूप मोठी तुम्हाला नक्की मिळणार आहे. आणि ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे मोठं कपाट लावता येईल अशी एवढी मोठी जागा पण तुम्हाला इकडे खरं मिळणार आहे. फ्लॅटमध्ये पेंटिंगचं काम आहे, फर्निचर वर्कचं काम करावं लागणार आहे. परत तुम्ही जर बघितलं तर इथे पण जरी बघितलं तर कपाटासाठी एक इथे पण जागा. मग अधिक तुमचं हे सगळं असं मोठं बेडरूम तुम्हाला इकडं हवा मोकळं राखलं वापरायला नक्की मिळणार आहे. नंतर इकडे आलो तर इथे परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी दिली गेली. ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं मात्र तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची गोष्ट ही दिसते की हा मुंबई नाशिक रोड आहे जो तुमच्या घरामधून तुम्हाला दिसतो. पलीकडे जर बघितलं येऊरचं डोंगर तुम्हाला क्लिअरली दिसतो. समोर जर बघितलं तर तुमचं मेट्रो स्टेशन हे आयरलेसच्या अपोजिटला किंवा RTO ऑफिसचं जे मेट्रो स्टेशन असणार आहे ते मेट्रो स्टेशन हे तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी क्लीन दिसतं. आणि ह्या साईडला जर बघितलं तर मग मात्र रेल्वे स्टेशनकडनं असणारा सगळा जो पार्ट आहे तो सगळा तुम्हाला क्लिअरली इकडनं दिसतो. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट तुम्हाला उपलब्ध खरं मिळणार आहे. बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती पद्धतशीर आणि चांगली नक्की आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येतो त्यावेळेला तुमचं ह्या साईडला जर आला तर इथे परत एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर इथे परत वॉशिंग मशीनसाठी पर्टिक्युलरली पॉईंट दिले गेलेला असणार आहे. इथे तुमची वॉशिंग मशीन लागेल. इथे तुमचे कपडे सुकवण्याचा सगळा जो कार्यक्रम आहे तो एका साईडला नक्की होऊ शकतो. अशा पद्धतीचं खरं एक चांगलं घर आहे, मोठं घर आहे. इथे राहणारे वर्ग पण चांगल्या पद्धतीचा मात्र नक्की असणार आहे. नंतर पुढे जर तुम्ही आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज पण एक नंबर असणार आहे, कारण की याची साईज पण खरोखर खूप मोठी नक्की असणार आहे. म्हणजे आहे घर खूप मोठं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला जरी आपण आलो तर इथं पण जर बघितलं तर एक कपाट, मोठं कपाट चांगल्या पद्धतीचं लागेल एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे पण उपलब्ध मिळणार आहे. आणि परत विशेष म्हणजे ह्या साईडला जर आलो तर इथे एक परत स्टँडिंग बाल्कनी आहे जी खरोखर खूप मोठी आणि चांगली तुम्हाला ह्या साईडला पण स्टँडिंग बाल्कनी नक्की मिळणार आहे. याचा व्ह्यू जो आहे तो आतून जे लार्किन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे कामं चाललेले आहेत ते समोरून तुम्हाला आहे ते सगळं क्लिअरली दिसत आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. तसा बघितलं तर तुम्ही एरिया 4 BHK व्हायला पाहिजे, कारण जी जागा इकडे तिकडे पडलेली आहे त्या सगळ्या जागेचा जर विचार केला तर तसं बघितलं तर जास्त मोठं होतं. पण आता आपण ते सगळं काउंट करत नाही, कारण की आता जे झालं ते 1300 कार्पेट असं धरून तुम्ही चला. बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, सोसायटी झालेली आहे, 6 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. इथं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तसला काही प्रकार नाही आहे. फक्त तुम्हाला एक आपल्या पार्किंग आहेत, 2 कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत मिळतील, पण ते मेकॅनिकल कार पार्किंग असणार आहेत. अशा पद्धतीचं हा सिटीतलं मेन चांगल्या लोकेशनला असणारा हा 3 BHKचा फ्लॅट खरं मी दाखवण्याचा आज प्रयत्न केला आहे. आणि राहिला प्रश्न आता किमतीचा, तर याची किंमत 3,10,00,000 रुपये याची किंमत असणार आहे. त्याच्यात निगोशिएशन थोडंसं शक्य आहे, पण अगदी खूप असेल असं नक्कीच नाही. पण ज्या मंडळींना ह्या लोकेशनला घर पाहिजे, मोठं घर पाहिजे, हवेशीर घर पाहिजे, चांगल्या लाईटीचं घर पाहिजे,
अशासाठी हा एक आपण पर्याय उपलब्ध करून नक्की दिलेला आहे. असे आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. कुठे चुकत असेल तर माफी करा. मी पण मनुष्य आहे तुमच्यासारखाच. चुकत तर शक्यता नाहीच आहे. मी न चुकून येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. पण माझ्याकडनं 5-10% चूक होतही असेल, पण ती माफ करणं हे तुमच्याच हातामध्ये आहे. असेच आमचे जास्त घरं बघा, जास्तीत जास्त लोकांनी व्ह्यू करा, सबस्क्रायबर्स करा. हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आणि तुर्तास थांबतो. मंडळी, रामकृष्ण हरी.